हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, आज मी सुंदर अशी ब्लाऊज एका दिवसात किती ब्लाऊज डिझाईन शिवले ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघा, आपलं हे फर्स्ट ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे. बघू शकताय मी ब्लाऊज शिवून झाल्यात आणि लगेच व्हिडिओ करायला घेतलेला आहे. अजून ह्याला हुक लावलेली नाहीत. बऱ्याचशाच ब्लाऊज हुक लावलेत, बऱ्याचशा ब्लाऊज हुक लावलेले नाही आहेत. अजून ब्लाऊजला इस्त्रीसुद्धा केलेली नाही आहे. बघू शकताय तुम्ही. तोपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवते, कारण कस्टमरला अर्जंट द्यायचे आहेत. सिंपल असं नॉट केलेलं आहेत. गोल गळ्यावरती पानगळ्याची लेस टाकलेली आहे फ्रिलचं, आणि असं छोटंसं सुंदर फूल केलेलं आहे. बघा, जी हँगिंगची लेस आहे सध्या ट्रेंडिंग फार आहे या लेसचा, ती बाहीला अशी लावलेली आहे. आणि अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. बघू शकताय, खूप सुंदर असं फूल लावलेलं आहे. एक बटनसुद्धा त्यात दिलेलं आहे. हे आपलं सेकंड ब्लाऊज आहे. तर ह्या ब्लाऊजवरती तयार रेडीमेड जसा गळा आहे तसाच गळा मी डायरेक्ट केलेला आहे. हा सुद्धा ब्लाऊज आपला कठोरीच ब्लाऊज आहे. बघा, ह्या ब्लाऊज अजून हुक लावलेली नाही आहे. बघू शकताय तुम्ही. हा सुद्धा आपला कठोरी ब्लाऊज आलेला आहे. अगदी खूप सुंदर असं आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. बघा, इथं बाहीवर जोड दिलेला आहे, कारण काठ वेगळी दिली होती आणि डिझाईन वेगळी साईडला दिली होती. आणि बघा, हा आपला असा गळा आहे तयार. तो जसा आहे तसाच गळा मी फक्त कटिंग करून टाकलेला आहे. एक सिंपल सुंदर असं नॉट दिलेलं आहे. आणि बाहीला हँगिंगची जी लेस असते नवीन ट्रेंडिंगची, तीसुद्धा मी बाहीला अशी लावून घेतलेली आहे, दोन्ही बाहीला. का ह्या लेसमुळं ब्लाऊजला आणि बाहीला खूप सुंदर असा लुक येणार आहे. आणि जितकी एम्ब्रॉयडरी आहे तितकी एम्ब्रॉयडरीचा मी पूर्ण इथं वापर करून घेतलेला आहे. कुठेही कट वगैरे करून घेतलेलं नाही आहे. बघू शकता, ही लेस अशी बाहीला मी लावलेली आहे. सिंपल असा ब्लाऊज मी तयार केलेला आहे. आता आपलं तिसरं ब्लाऊज आहे. बघू शकता, हे पोटली बटनचं कटोरी ब्लाऊज आहे. शॉर्ट स्लीव्ज आहेत. पोटली बटन अगदी सिंपल पद्धतीने, अगदी साध्या पद्धतीने घरच्या घरी कसे पोटली बटन तयार करायचे ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. बघा, पोटली बटन घरीसुद्धा तयार करून एकसारखं केलेले आहेत. हे पानाच्या शेपमध्ये असं सुंदर असं लटकन मी तयार केलेलं आहे. सगळे पोटली बटन बघू शकता, सगळे एकसारखे एक लेवलमध्ये आलेले आहेत. कुठेही पोटली बटन छोटा मोठा झालेला नाही. 1-1 इंचाच्या अंतरावरती आपण व्यवस्थित असा पोटली बटन करून घेतलेला आहे. थोडासा गोलवरच्या साईडने आणि खालच्या साईडने पानगळा टाईप असा तो बॅक गळा केलेला आहे. हा सुद्धा आपला कठोरी ब्लाऊज असणार आहे. ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता. इस्त्री केल्यानंतर खूप सुंदर असं आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग तयार होणार आहे. तर हे आपलं तिसरं ब्लाऊज होतं. चौथं ब्लाऊज आपलं प्रिन्सेस कट आहे. बघा, हे ब्लाऊज मी अर्जंट होऊन कस्टमरने घालूनसुद्धा बघितलेलं आहे. फोटो वगैरे काढून मला परत रिप्लेस केलेला आहे व्हिडिओ करण्यासाठी. खूप सुंदर अशी ट्रेंडिंग स्लीवची डिझाईन मी इथं दिलेली आहे. हे ब्लाऊज आपलं प्रिन्सेस कट आहे. पुढे ह्या ब्लाऊजला पंचकोनी गळा आहे, तुम्ही बघू शकताय. पुढच्या साईडला हा असा पंचकोनी सुंदर असा गळा आहे. बघू शकताय. पाठीमाग असा थोडासा खालच्या साईडला कोणा टाईप गळा आहे. इथं मी मण्यांची लेस दिलेली आहे, बघू शकताय. आणि खालच्या साईडला असा सुंदर बो तयार केलेला आहे. बघा, बोला एक पॅच दिलेला आहे. थोडासा बो असं झोकतो तर त्याला मी इथं असं टाके टाकून घेणार आहे, म्हणजे बो खूप सुंदर एकसारखा बसेल. स्लीव्जची बघू शकताय, अगदी सुपिरियर अशी स्लीव्ज तयार झालेली आहेत. तर मी हँगिंगची लेससुद्धा लावलेली आहे. वरच्या साईडने एक 5 ते 6 मणीसुद्धा लावलेले आहेत. ह्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड आहे. हे आपलं पुढचं ब्लाऊज कठोरी ब्लाऊज आहे. बघू शकताय तुम्ही. पुढचा गळा, कटोरी ब्लाऊज, फिनिशिंग, गोट वगैरे बघा. छोटी बाही अगदी सुंदर असं झालेलं आहे. आणि बघू शकता, पाठीमागं हे आपलं ब्लाऊज बोटनेकमध्ये आहे. ह्या ब्लाऊजची मी रेडीमेड कपड्याची नॉट तयार करून घेतलेली आहे. त्याला असं सिंपल काठाचं असं लटकन दिलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आणि थोडासा छोटासा आपला काठ आहे, त्या काठाचा छोटासा वापर करून, इथं काठ दिसत नाही पण छोटासा काठाचा वापर करून मी इथं डिझाईन तयार केलेली आहे, बघू शकताय तुम्ही. हे सुद्धा ब्लाऊज आपलं खूप सुंदर आहे. आणि हे आपलं 40 छातीचं ब्लाऊज आहे. बघा, नारायणपेठ साडीवरचं. स्लीव्ज सिंपल घेतलेले आहेत. हे सुद्धा आपलं कठोरी ब्लाऊज आहे, बघू शकताय. ब्लाऊजचं थोडंसं फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही, कारण ब्लाऊज फक्त शिवून व्हिडिओ करायला घेतलेले. अजून इस्त्री केल्यानंतर तुम्हाला ब्लाऊजचं फिनिशिंग कळेल. अजून आपल्या ब्लाऊजला इस्त्री करायची आहे, बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. गळासुद्धा बघा, अगदी ट्रेंडिंग असा गळा टाकलेला आहे. कस्टमरला इथं नॉट नको होती म्हणून मी नॉट दिलेली नाही. तुम्हाला नॉट हवी असेल तर तुम्ही नॉट लावू शकता.
असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.